जगातील सर्वात शक्तिशाली संख्या कोणती माहिती आहे? ती ना 1 आहे, ना 100 आणि ना लाख. ती आहे 0. आणि आश्चर्य म्हणजे भारताने जगाला दिलेली ही भेट फक्त गणित बदलून गेली नाही, तर विचार करण्याची पद्धतही बदलून गेली. नमस्कार मंडळी. आज आपण अशा एका शोधाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्याशिवाय आजचा मोबाईल, संगणक, बँकिंग आणि आधुनिक विज्ञानही अशक्य असतं. आपण रोज 0 वापरतो, पण त्याची खरी ताकद किती जणांना माहिती आहे? प्राचीन भारतातील गणिततज्ज्ञांनी शून्याला केवळ रिकामी जागा मानलं नाही, तर स्वतंत्र संख्या म्हणून मांडलं. नंतर ब्रह्मगुप्तांनी शून्यावर गणितीय नियमही दिले आणि त्यामुळे गणितात क्रांती झाली. पण इथेच एक रंजक गोष्ट समोर येते. भारतीय तत्त्वज्ञानात 0 म्हणजे फक्त काहीच नाही असा अर्थ नाही आहे. उपनिषद आणि वेदांत परंपरेत जे अनंत आहे, जे सर्वत्र आहे, ज्याचं वर्णन करता येत नाही, त्या अंतिम सत्याचा विचार करताना शून्यता आणि पूर्णत्व याची चर्चा आढळते. म्हणून भारतात 0 हे फक्त मॅथमॅटिक्स नव्हतं, तर अस्तित्व, अनंतता आणि ब्रह्म यांचा विचार करण्याचा एक मार्गही होता. विचार करा, ज्या शून्याला आपण काहीच नाही असे समजतो, त्याच शून्यामुळे अनंत संख्या निर्माण होतात. मग 0 म्हणजे रिकामेपण की अनंत शक्यतांची सुरुवात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच भारतीय ज्ञानपरंपरेच्या कथा आवडत असतील तर साहित्य मराठीला फॉलो करा.